राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार मित्रांनो, आजचा हा गगनगडाची जी सिरीज आहे त्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे। तुम्ही जर कोल्हापूरवरून गगनगडाकडे जायला निघाला असेल तर तुम्हाला वाटत 3 पॉइंट लागतात। पहिला पॉइंट जो होतो तो म्हणजे पंतामात्य बावडेकरांचा वाडा। तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पळसंबीची जी पांडवकालीन लेणी आहेत ते आपल्याला बघायला मिळतात आणि तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला गगनगड लागतो। म्हणजे प्लॅन करताना तुम्ही 3 पॉइंट एका दिवशी जर तुम्ही प्लॅन केला तरी तुम्हाला चालू शकतं। पण पहिल्यांदा काय करा, पहिल्यांदा तुम्ही गगनगडावरती जावा, त्यानंतर पळसंबीच्या लेणी आणि येताना आपलं पंतामात्य बावडेकरांचा वाडा तुम्ही बघू शकता। कारण आम्ही ज्या वेळेला चालू केलं त्यावेळी मी सकाळी 6 वाजता घरातून निघालो होतो। पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर जो बावडेकरांचा वाडा आहे तो 10च्या पुढं ओपन होतो। मग म्हणून आम्ही पळसंबीच्या लेणीच्या इथे गेलो। पण पळसंबीच्या लेणीच्या इथे गेल्यानंतर तिथे एक प्रॉब्लेम असा झाला की बरोबर लेणीच्या एक किलोमीटर फक्त एक लेणी राहिली असेल, तिथे गेल्यानंतर भरपूर मोठा पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यानंतर मला काय ती शूटिंग करता आलं नाही, म्हणून मग तसं पूर्णपणे त्यावेळेला भिजलेलो मी। मग पहिल्यांदा काय केला, राहून ते म्हटलं इथं पत्र आले कशाला उगाच आता घरला जायचं म्हणून काही आम्ही परत गगनगडावरती गेलो। आपण गगनगडावरती गेल्यानंतर ना पूर्णपणे भिजलेला जे थकवा होता, म्हणजे पूर्णपणे असं वाटत होतं की आता ही शूटिंग काय आपल्याला करता मिळणार नाही, ब्लॉग काय होणार नाही म्हणून। पण तिथे गेल्यानंतर ना ऊन पडलं आणि ऊन पडल्यानंतर जो टाइमलॅप्स झालेला आहे त्याचे जे पूर्णपणे शॉट मिळाले ते एकदम म्हणजे खतरनाक शॉट मिळाला आपल्याला। तुम्हाला मी थोडी प्ले करतो आणि बाकीचा व्हिडिओ तुम्ही तिथं बघू शकता। गगनगड एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही परत मग आलो खाली। पण येताना आम्हाला वेळ झाला होता त्यामुळे आम्ही पळसंबीची लेणी काय केली नाही। पण तिथं आल्यानंतर तुम्हाला मी बावडेकरांचा वाडा पण बघितला। एकदम बंद व्हायच्या टायमिंगला आम्ही गेलो होतो तिथं बरोबर। हा बावडेकरांचा वाडा तुम्हाला माहिती असेल की जास्तीत जास्त लोकांना माहिती असेल की हा बावडेकर वाडामध्ये आपलं मराठीचे चित्रपट आहेत त्याची शूटिंग पण झालेलं आहे। त्यातलं एक चित्रपट म्हणजे आपला पछाडलेला। हा वाडा फेमस असण्यापाठीमागचं कारण म्हणजे महाराजांच्या काळातील जे पगडी ते नव्हते, कोल्हापुरी पगडी, मावळ्यांची पगडी, परत जे टोप ते नाही ते सगळं ह्या वाड्यामध्ये जतन करून ठेवलेलं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता। वाड्यामध्ये आत एंट्री व्हायला तुम्हाला तिकीट पण लागेल। तर पण ह्या वाड्याच्या आतमध्ये जे रामचंद्र पंत आंबात होते त्यांचं कार्य खूप मोठं होतं, त्याची पूर्ण तुम्हाला माहिती पण तुम्हाला आत बरोबर दरवाजाच्या आत एंट्री केल्या केल्या तुम्हाला तिथं बघायला मिळेल। आपण आता पुढे हे बघणारच आहे। चला तर मग तुम्हाला मी हा वाडा पहिला दाखवत होते।
प्रजापती गजस्वपती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर श्री श्रीमंत श्रीमान महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा